नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। युरिया खताचा काळा बाजार उघड। बोईसर एमआयडीसी परिसरात कारवाई, चालक मालकावर गुन्हा दाखल झाला आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसी परिसरातून युरिया खताच्या काळा बाजाराचे मोठे प्रकरण समोर आले आहे। निकृष्ट दर्जाच्या युरियाला उच्च दर्जाचा दाखवून विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार मंडळ कृषी अधिकारी संदीप पद्मन संखे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित युरिया हा टेक्निकल ग्रेडचा नसून नीम कोटेड ॲग्रिकल्चर ग्रेड असल्याचे निष्पन्न झाले आहे। मात्र याच खताचे चुकीचे पॅकिंग करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती समोर आली आहे। 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या सुमारास बोईसर एमआयडीसी मधील झकारिया कंपनीसमोर उभ्या असलेल्या टेम्पोमधून हा प्रकार उघड झाला। संबंधित टेम्पोमध्ये सुमारे 226 गोण्या प्रत्येकी 50 किलो वजनाच्या म्हणजेच एकूण सुमारे 11,300 किलो युरियाचा खत साठा आढळून आला। या प्रकरणी टेम्पो चालक समाधान संजय शेळके 27 वर्षे नाशिक येथील रहिवासी आणि टेम्पो मालक जितेंद्र नरेश पाटील वाडा जिल्हा पालघर येथील रहिवासी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। दोघांनी मिळून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 318 4 3 5 तसेच आवश्यक वस्तू अधिनियम आणि रासायनिक खते नियंत्रण आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अजूनही यात काही आरोपी असण्याची शक्यता असू शकते। सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे युरिया खताच्या काळा बाजारामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे अशा प्रकरणावर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।